तर हा माझा व्हिडिओ मोहोळमधील 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष आहेत त्यांच्यापर्यंत जरी पोहोचला. लेकिन एक सेकंड तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मोहोळकर, मी सौरभ क्षीरसागर. हा माझा ब्लॉग नंबर आहे 3. तर मी निघालो आहे मोहोळमधील प्रसिद्ध मंदिर नीलकंठेश्वराला आणि हा आहे आमच्या कळसनगरचा रोड. आमच्या वॉर्डचे नगरसेवक म्हणाले आहेत लवकरात लवकर दुरुस्त आणि नीट करून देतो. समझ रहे हो ना. हा आहे मोहोळमधील प्रसिद्ध मंदिर नीलकंठेश्वराकडे जाणारा रोड. रोडची अवस्था आपण व्हिडिओच्या मार्फत पाहू शकता. मला विश्वास आहे हा रोड लवकरात लवकर नीट केला जाईल आणि डांबरीकरण केले जाईल. असो तर आपण पोहोचलो आहोत नीलकंठेश्वर मंदिराकडे. महादेवाचे मंदिर अत्यंत सुंदर, हेमाडपंथी आणि प्राचीन आहे, जे की पूर्णपणे दगडामध्ये बांधले आहे. मंदिराच्या आत प्रवेश करताच मन एकदम प्रसन्न होऊन जाते. मंदिराच्या आतमध्ये एक शिवलिंग आहे, ज्याची नित्य नियमाने पूजा केली जाते. मोहोळचे भाविक व तिथले रहिवासी शिवलिंगाची नित्य नियमाने पूजा करतात. मंदिरातील पूजा पाहून मन एकदम तृप्त होऊन जाते. मंदिरामध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी मंदिराच्या वरच्या बाजूनी एक जागा ठेवली आहे, ज्याच्यातून सूर्यप्रकाश आत येतो. मंदिराच्या सभोवताली बेलाचे झाड, चाफ्याचे झाड व वेगवेगळ्या फुलांचे झाडे आहेत. मंदिराची अवस्था आतून बऱ्यापैकी आहे, पण बाहेरील अवस्था पुढील व्हिडिओत पाहू. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ क्षीरसागर. तर आज मी मोहोळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये आलो आहे. आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट दाखवायची आहे की हे